निनाद. लॉंग स्टॉपच्या दिशेनं पंचांचा स्वैरचा इशारा 1+4 अशा 5 धाव संख्येनं मात्र अकाउंट खुलं झालंय ते मुरबी टीमचं. गोलंदाज निनादला डीजे. पाहतोय पहिला ब्रेक थ्रू ज्या ठिकाणी सुरुवात दमदार झाली होती. मुरबी टीम साठी 9 धावा धावपळकावरती आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र महत्वपूर्ण यश प्राप्त केलंय ते गोलंदाज निनादनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन प्रताप नावडेकर. गोलंदाजीमध्ये खूप चांगले कार्य या खेळाडून केलंय, मात्र आज फलंदाजी कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. की वनडाऊनची जबाबदारी प्रतापवरती सोपवली आहे तर कशी फटकेबाजी असेल त्याच्याकडनं. सुरेख चेंडू फेकी आणि स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. कारण की चेंडू रिलीज केल्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स राखल्यानंतर मात्र चेंडूला रोखणं इतकं सोपं काम नाहीये, मात्र ते कार्य पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर मात्र 9 धावा धावपळकावरती आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू समाप्त झाले. एक मात्र स्क्वेअर चेंडू होता. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने फक्त स्टेअर करत असताना ऑनसाइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिला. एकच धावेवरती समाधान मानलं गेलंय. एक धाव आणि या एका धावेने दुहेरी अंकात संघ पाहायला मिळेल. मुरबी संघ तो प्रथम फलंदाजी करतोय. 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यात अंतिम चेंडू असेल 1 to go. गोलंदाज पवेलियन एंड कडनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजी केली जाते. राईटम राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू बॅकफूट वरती गेले होते, तिथे पंच करायचं होतं, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. या षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाखेरीज धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद 10 धावा.
स्वर्गीय मुकुंद शेठ गोंधळे चषक हायलय मानाचा स्वर्गीय गुरुनाथ शेठ गोंधळे चषक हायलय मानाचा मोतीराम गोंधळे आयोज भारी डंका त्याच्या नावाचा मोतीराम गोंधळे आयोज भारी डंका त्याच्या नावाचा ठाणे जिल्ह्यात बजरंग दल नाव मोठा अध्यक्षाचा ठाणे जिल्ह्यात बजरंग दल नाव मोठा अध्यक्षाचा ठाणे जिल्ह्यात मुद्रम पाहिला आहे आमच्या लयमाना चर्चा होते साऱ्यात बामाली गावची हाय शान सामाजिक सेवक हाय तो भारी हाय तो जीवा भावाचा समाज सेवक हाय तो भारी हाय तो जीवा भावाचा मोतीराम गोंधळे अतिशय सुरेख अशी धूण आपण पाहतोय आणखी ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आतिश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल युवा आणि अतिशय सुरेख गोलंदाज आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता ह्या गोलंदाजानं सिद्ध केली आहे. मात्र आज कशी गोलंदाजी असेल कारण की प्रतिस्पर्धी संघ आज मात्र वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय कारण की प्रत्येक मैदानामध्ये अनेक अडचणी आणि अनेक प्रतिस्पर्धी संघांना फेस करावं लागतं. ठाकूर जे अनुभवी खेळाडू आहेत आणि सुरेख दौड दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 3 धावा एकवटल्यात. एकंदरीत 3 संघ पुढे सरकतोय 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गोलंदाज आतिश. दरम्यान हा चेंडू फटका खेचला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला रोखलं जाईल का वनबाव चेंडूला फिल्ड करण्याचा प्रयत्न होता मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार येतोय तो फलंदाज विशालच्या बॅटमधनं. चौकार आलाय विशालच्या बॅटमधनं 17 धावा धावपळकावरती एक फलंदाज जरी गमावला असला तरी देखील धावसंख्येचा वेग जो कायम राखायचा आहे तो राखण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं केला जातोय. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकी म्हणावी लागेल कारण की 2 चेंडूवरती 7 धावा खर्च झाल्यानंतर कुठे का होईना माइंडसेट बदललं होतं मी म्हणेन गोलंदाजानं कारण की त्याला माहित होतं आता दिशेवरती आणि टप्प्यावरती थोडंसं नियंत्रण मिळवावं लागेल जर फलंदाजाला रोखायचं असेल तर. आणि त्या ठिकाणी मात्र थोडासा यॉर्कलिनचा चेंडू आपण पाहिला आणि तिथे फलंदाजाला शांत केलंय. पहिलीन एंडकडनं पुन्हा आतिश सज्ज झालाय. फुल्लेनचा हा चेंडू ऑन साइडला फटका अतिशय चांगला आहे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा रोखणं कठीण असेल 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 मात्र संघ पुढे सरकतोय पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर पॉवर सर्कलचं हे षटक आपण पाहतो P2चं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत ज्या ठिकाणी एक लॉंग ऑफ आपण पाहतो एक वाईडिश लॉंग ऑन तर एक मिड विकेट अशा प्रकारची व्यूहरचना सीमा लगत आपण पाहतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या डाव्या बाजूने चेंडू जातोय तो गोलीच्या वेगानं सीमा पार चौकार येतोय फलंदाज विशाल ठाकूरच्या बॅटमधनं. तेवीस धावा धावपळकावरती गोलंदाज आतिशवरती मात्र प्रति हल्ला केला जातोय. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू होता तितक्या सुंदर त्या चेंडूला खोदून काढलं जातोय मिसफील्ड झाली आणि 1चं रूपांतर लगेच 2 मध्ये केलं जातंय. हे क्रिकेट आहे ज्या क्षणाला मिसफील्ड होईल त्या क्षणाला मात्र प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होतो आणि तो फायदा आपण पाहिला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या आता 2 षटकं कंप्लीट झालेत. 2 षटकाखेरीज धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 25 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 10 धावा आणि ह्या षटकाचं जर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर 15 धावा या षटकामध्ये एकवटल्या गेल्या. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाज खास करून विशालचं कौतुक करावं लागेल कारण की पहिल्या चेंडूवरती 3 धावा प्रताप नावडेकडनं एकवटल्या होत्या आणि त्यानंतर मात्र अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती विशाल ठाकूरकडनं. एकंदर 2 षटकामध्ये प्रतिषटक 12.50च्या सरासरीनं 25 धावा एकवटल्यात तर तिसऱ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा निनादवरती भार सोपवला जातो निलजे टीमकडनं कारण की 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं फेकण्याची मुभा असेल एक गोलंदाजाला आणि तो स्पेल ह्या ठिकाणी मात्र पूर्ण केला जाईल तो निनादकडनं.
आमची पूर्ण GTC ची टीम च्या वाहिनी अंतर्गत ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि घरबसल्या देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. तर घरबसल्या जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. तिसरं षटक मार्गस्थ जे प्रतिबंध होतं क्षेत्ररक्षणाचं ते मात्र आता दूर झाले. आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा लागत पाहायला मिळतात. गोलंदाज निनाद राईट आर्म राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला होता, त्या ठिकाणी एक धाव एकवटली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र फक्त सिंगल पूर्ण केली आहे. प्रतापला देखील माहित आहे की अतिशय चांगल्या टच मध्ये विशाल पाहायला मिळतोय, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंगवरती आमंत्रण देणं आपल्या संघासाठी हितकारक ठरेल आणि त्या दिशेनं मात्र तो फलंदाजी करत असताना एकंदरीत 26 धावा धावपळकावरती. गोलंदाज निनाद पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं. हा चेंडू स्क्वेअर केटचा देखणा फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या डोक्यावरून सुरेख असा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. विशालकडनं चेंडू जातोय तो सीमा पार, खणखणीत असा चौकार. शॉट थर्डमॅनला चकवत चेंडू जातो सीमा पार. डीप थर्डमॅनच्या सीमा पार जातो चेंडू चौकारासाठी. कारण की आतापर्यंत 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले विशालच्या बॅटमधनं. एक चौकार आपण ऑनसेटला लेग साईडच्या दिशेला पाहिला होता, तर एक चौकार एक्स्ट्रा कव्हरला, तर एक चौकार डीप पॉइंट, तर एक चौकार डीप थर्डमॅनला. अशा प्रकारचे चौफेर फटके. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर केटचा देखणा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर, कारण की त्याच्या डाव्या बाजूने चेंडू जातो त्यावेळेस कव्हर पॉइंट सीमा पार. आणखीन एक खणखणीत असा चौकार. या स्पर्धेमध्ये प्रथमता कारनामा करत असताना पाहायला मिळतो 3 चेंडू आणि सलग 3 चौकार आले ते फलंदाज विशाल ठाकूरच्या बॅटमधनं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच की 38 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला. ह्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये बॅकअपला सजवलं गेलंय. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. बऱ्याच उशिरानं मेमानीन गोलंदाजाला शहाणपण सुचले आणि ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय, कारण की शॉर्ट पिच लेनचे चेंडू ज्यावेळेस आपण फेकतात तर बॅकअपला आपल्याला ऑफ साईडला क्षेत्ररक्षण लावणं हे खूप गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं बॅकअप आता मात्र पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र प्रहार केलाय, फटका फसलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला होता मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीत. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2 धावेने मात्र संघ पोहोचलाय तो 40 या आकड्यावरती. पाण्याची मांग केली जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर मात्र पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. विशाल ठाकूरच्या बॅटमधनं. एका बाजूला त्याच्या साथीला प्रताप नावडेकर आपण पाहतोय जो सिंगल डबल न देखील चांगलं कार्य करतोय आपल्या टीम साठी. टॅली केली जाते त्यांच्याकडनं देखील आम्हाला इथनं दर्शवलं जातंय की थोडीशी मिस्टेक झाली होती. ज्या ठिकाणी 40 धावा होत्या त्या निश्चित एक धाव त्याच्यामध्ये ऍड होईल. 41 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 300 असेल की आपण देखील सुरुवातीच्या स्पेलमध्ये मेमानीन खर्च केल्यात निलजे टीमनं इथे रोखावं लागेल फलंदाजांना. 41 धावा झाल्यात. पहिला चेंडू मात्र डॉट. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र ज्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली होती मिड ऑफच्या बाजूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता त्याच्याकडनं मिसफील्ड झाली आणि चेंडू जातोय तो सीमा पार. चौकार पाहायला मिळतोय तो विशालच्या बॅटमधनं. 45 धावा धावपळकावरती. अर्धशतकाच्या समीप आपण पाहतोय मोरबी संघ. सांघिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होईल का? मात्र ज्या प्रकारे चेंडू शेष आहेत ते पाहता सहजगत्या 50 धावा
या ठिकाणी मात्र नोंद. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला मोरबी संघ आणि त्यांच्या विरोधात निलजे संघ खेळतोय. नाणेपैकी निलजे टीमनं जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलंय ते मोरबी टीमला आणि आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये मोरबी संघ आपल्याला पाहायला मिळतो, कारण की तब्बल धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 45 धावा. गोलंदाज जितेश पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन सेटला ऑन ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बरेच क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि याचं कारण मात्र पर्याप्त अवधी मिळतोय तो फलंदाजाला, कारण की ज्या ठिकाणी चेंडू गेला होता तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणं, चेंडूला उचलून फेकणं, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 मात्र संघ पुढे सरकतो 47 या आकड्यावरती. एक फलंदाज लवकर बाद झाला होता 9 या आकड्यावरती. त्यानंतरची ही मात्र अतिशय सुरेख भागीदारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल आणि प्रताप नावडेकर या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टीचितच्या स्वरूपामध्ये विशालला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन, कारण की ज्या फलंदाजांना आतापर्यंत अक्षरशः चौकार दाखवले होते मैदानाच्या चौफेर, त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश मिळतंय ते गोलंदाज जितेशला. डीजे टाळांच्या गजरात मात्र या ठिकाणी कौतुक केलं जातं. आदेश 13 चेंडू आणि 31 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्या ठिकाणी आपण पाहिली विशाल ठाकूरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आदेश नावडेकर मैदानाच्या आतमध्ये. तर येत्या क्षणी मात्र जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आलाय, कारण की ज्या प्रकारचा स्टँड त्याला प्राप्त झाला आणि तिथे मात्र अशा प्रकारचे फटके येणं लाजमी होतं आणि तशा प्रकारचा फटका आल्या आल्या मात्र आदेशनं दाखवलाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की ह्या अगोदरचा जो षटकार आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक दर्जेदार षटकार ठोकला होता. पहिला षटकार 50 कंप्लीट झाली आहे. तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर 53 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालंय आणि 4 षटका अखेरीस तब्बल 53 धावा धावपळकावरती मात्र नोंदवल्या गेल्यात त्या फलंदाजी करत असताना मोरबी संघाकडनं. नेक्स्ट मॅच वाकळण आणि त्यांच्या विरोधात पेनल्टी तर आहे ती नंतर ऍड करू. नेक्स्ट मॅच वाकळण आणि त्यांच्या विरोधात तुर्वे संघ असेल तर दोन्ही संघ जशी इनिंगची सांगता होईल लगेचच टॉस साठी यायचं आहे, कारण की अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदी क्रिकेट संघ बामाली आयोजित स्वर्गीय मुकुंदशेठ गोंधली स्मृती चषक 2021 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. एकंदरीत अतिशय सुरेख खेळ केला होता विशालनं. त्यानं तब्बल 31 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आदेश आला आणि येत्या क्षणी त्यानं षटकार ठोकलाय. गोलंदाजीमध्ये अंतिम षटक घेऊन गोलंदाज धीरज, अक्षय गायकवाड आणि कैलास पावशे यांना विनंती असेल की या पण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव एकवटली जाईल. 54 धावा धावपळकावरती आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण दिलं जाते त्या आदेशला, कारण की आदेश एक विस्फोटक शैलीचा फलंदाज ज्याने षटकार ठोकलाय त्याच्याकडनं अपेक्षा आहे टीमला. दरम्यान स्लोअर चेंडू 5वा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा टान्स आणि ज्या प्रकारच्या अटॅकिंग मूड मध्ये आहे ते पाहता या फलंदाजाला रोखायचं असेल तर काहीतरी चाणाक्ष नीती दाखवावी लागेल आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर चेंडू. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू फेकी पंतांकडे पायचीची अपील. फलंदाज बाद. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या त्या फलंदाजाला मात्र पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलं जाते. निश्चित पंतांकडनं मिस्टेक झाली होती मात्र त्यामध्ये तुर्तुत त्या ठिकाणी निश्चित त्या निर्णयाची पुन्हा एकदा क्षमस्व निश्चित पंतांकडनं
त्या ठिकाणी आला होता इशारा. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये, कारण की वेट केलं होतं, चेंडूमध्ये गती कमी होती आणि ते पिक केलं होतं या ठिकाणी प्रतापनं. आणि अंतिम मोमेंटला काय लाजवाब फटका पाहायला मिळतो. चेंडूला फेकून दिलं होतं सीमापार, दर्जेदार षटकार आलाय आणि तब्बल धावा धापळकरती पाहायला मिळतात त्या 61 धावा. षटकातील अंतिम चेंडू आहे, खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतो आणि 60 धावा धापळकरती नोंदवल्या गेल्यात. 61 एकंदरीत धावा धापळकरती आपण पाहतो, म्हणजे 60चा पल्ला या ठिकाणी पार केलाय. ज्या प्रकारची अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्ती करत असताना मैदानाच्या आतमध्ये सर्व फलंदाज. सुरुवात आपण बंटीकडनं पाहिली, त्यानंतर मात्र काय लाजवाब इनिंग विशालची पाहिली आणि शेवट प्रताप देत असताना. दरम्यान हा चेंडू सफल झाले होते, धाव घेण्याचा प्रयत्न, अंततः नकार दिला प्रतापनं आणि फलंदाज परतलाय. इनिंगची समाप्ती झाली, खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी मात्र समाप्त होतो आणि पूर्वार्धाच्या सांगतेनंतर या ठिकाणी धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते 61 धावा. 2 धावसंख्येची पेनल्टी आहे ती ऍड केली जाईल, म्हणजे 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र पार करावं लागेल विजयासाठी. ते पाठलाग करत असताना निलजे टीमला. नेक्स्ट मॅच तुर्बे आणि त्यांच्या विरोधात वाकलन संघ, तर दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी यायचं आहे. टीम निलजे समोर. तर खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये अतिशय दमदार कामगिरी फलंदाजच्या जोरावरती आपण पाहिली. मात्र निलजे संघ देखील अतिशय दमदार संघ आहे, ज्या संघामध्ये देखील अतिशय चांगले फलंदाज आहेत. त्या जोरावरती निश्चित पाठलाग करण्याचा प्रयत्न कसोशीने होईल तो निलजे टीमकडनं. मात्र एका बाजूला गोलंदाजीमध्ये संकेत सारखा मुरलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या फिरकीच्या तालावरती अनेक फलंदाज नाचलेत. मात्र ते पाहता हा सामना अतिशय रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. तर आज आमच्या समवेत पूर्ण दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत, आमचे अक्षय गायकवाड या ठिकाणी आहेत, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुढील सत्राच्या दिशेनं आणि ऐकूया त्यांचा आवाज, कशा रीतीनं या धावसंख्येचा पाठलाग होईल आणि कशा रीतीने ह्या धावसंख्या वाचवल्या जातील, ह्या ऐकू अक्षय यांच्या आवाजात. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्पण निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्य सर्वदा. तर 2 दिवसाची शृंखला आयोजित केलेली आहे स्वर्गीय मुकुंद गुरुनाथ गोंधले यांच्या स्मरणार्थ. तर पाहायला मिळेल आपल्या पहिला सामना पाहायला मिळतो तो मुरबी विपक्ष निलजे. तर टॉस विन केला होता तो 2 संघामध्ये विजय झाला होता तो टॉस विन निलजे संघ. तर निलजे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तर मुरबी संघाने 61 धावा ठोकून 62 धावांचा टार्गेट दिला होता, ते म्हणजेच बासष्ट धावांची गरज असेल ती म्हणजे निलजे संघाला. तर 2 धावांची पॅनल्टी लागली होती ती निलजे संघाला. तर 64 धावांची गरज असेल ती निलजे संघाला. तर सलामीची जोडी मैदानात चालली होती ती
योगेश आणि शेखर. वाकलून संघाचे कर्णधार असे तुर्बे संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही संघांनी. तर सलामांची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे ती म्हणजेच योगेश आणि शेखर. तर कशा प्रकारे फलंदाजी करतील योगेश आणि शेखर, कारण गरज असेल ती 64 धाव संख्येची निलजे संघाला, कारण खूपच सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती ती मुरबी संघाकडून. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल तो आपल्याला मुरबी संघाकडून प्रताप नावडेकर. तर P1चं षटक घेऊन येतो तो प्रताप नावडेकर मुरबी संघाकडून. कशा प्रकारे गोलंदाजी करेल ती पाहायला मिळेल आपल्याला. तर स्ट्रायक एंड फलंदाज असेल तो योगेश निलजे संघाकडून. तर सुरुवात होते ती P1च्या षटकाकडे. गरज असेल ती 64 धाव संख्येची निलजे संघाला. तर सुरुवात करायची आहे गोलंदाजाने प्रताप नावडेकर. पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो, यावेळी सुरेख चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेकडून मिडॉनच्या कडे चेंडू गेला, एकच धाव मिळेल. संघाचं खातं ओपन होते ते म्हणजेच निलजे संघाकडून 1 धावेने. तर खूपच चांगलं असे गोलंदाजी पाहायला मिळते प्रताप नावडेकर यांची. पुढचा चेंडू यावेळी पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकेल तो प्रताप नावडेकर. यावेळी जोरान मारण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न असफल ठरतोय. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या फक्त आणि फक्त एकच. तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू होते 1 धाव मिळाली होती ती म्हणजेच निलजे संघाला. तर दुसरा चेंडू निर्धाव निघतोय. पुढचा चेंडू षटकातील. यावेळी जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक जज करते चेंडूला. यावेळी कॅच ड्रॉप होतोय आणि एकच धाव पाहायला मिळते ती म्हणजेच निलजे संघाकडून. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 2. षटकातील 3 चेंडूंचा खेळ. चार चेंडूमध्ये 8 धाव संख्या उभारली होती ती म्हणजेच निलजे संघाने. तर खूपच सुंदर असा प्रहार केला होता तो फलंदाज योगेशाने. तर कुठेतरी गोलंदाज यावेळी पुढचा चेंडू खूप सुंदर असा चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण येतोय पण काय त्यावेळी खूपच सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धाव पूर्ण होतात. 3 धावा रोखू शकत नाही. खूप चांगली अशी रनिंग पाहायला मिळते ती म्हणजे निलजे संघाकडून. तर धाव संख्या पुढे शकते. धाव संख्या ती म्हणजेच 11. तर षटकातील शेवटचा चेंडू असेल प्रताप याचा. तर कशा प्रकारे चेंडू टाकेल. तर स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला शेखर. शेवटचा चेंडू यावेळी जोरान मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि निर्धाव चेंडू निघतोय तो म्हणजेच
यावेळी धावसंख्या पाहायला मिळते ती स्कोअर बोर्डवरती फक्त आणि फक्त लोगोल होता तो म्हणजेच योगेश याने. तर दुसरा षटक घेऊन येते तो मोरबी संघाकडून संकेत. एक नामवंत गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला संकेत मोरबी संघाकडून, कारण त्याच्याकडे पाहायला गेलं तर खूप चांगले चांगले आवाज आहेत. एक बबलू नावाचा आवाज, त्याला एक सुप्रसिद्ध आवाज ओळखला जातो तो संकेत याच्या माध्यमातून. तर गोलंदाजीच्या माध्यमातून कुठेतरी चांगली अशी कीर्ती पाहायला मिळेल संकेताची. तर फलंदाजीच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला आहे तो म्हणजेच योगेश. योगेशांनी 3 चेंडूमध्ये 3 चेंडूचा खेळ खेळला होता. त्या 3 चेंडूमध्ये 11 धाव संख्या उभारली होती ती निलजे संघाकडून. तर संघाचं दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो म्हणजे मोरबी संघाचा संकेत. पहिला चेंडू योगेश, उलटा चेंडू, यावेळी जोरदार अपील होते संघाकडचा संकेत. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकेल तो, यावेळी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते ते म्हणजेच योगेशाला. कुठेतरी 2 चेंडू निर्धाव फेकून तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव संख्या खर्च करते मोरबी संघाचा संकेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संकेताच्या माध्यमातून. धाव संख्या पडू शकते ती म्हणजे 12. पुढचा चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू मिळतोय. वाकलन संघाचा कर्णधार तुर्बे संघाचा कर्णधार यायचा तुम्हाला टॉस कमी करण्यासाठी. पुढचा चेंडू कशा प्रकारे करेल ते संकेत. रिवास अटेम्प्ट करतात, सफल होतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धाव मिळतात. 4 धावेने धाव संख्या पुढे ते सरकते ती स्कोअर बोर्डती 16. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संकेताची. सफल होऊन मारण्याचा असफल ठरतोय फलंदाज शेखर. षटक समाप्त होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 16. तर दोन्ही संघांना विनंती आहे यायचं आहे टॉसविन साठी. तर मोरबी संघाकडून पाहायला मिळते तो वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन तर कुठेतरी पाहायला मिळते मैदानामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे गोलंदाजीवरती. तर यावेळी चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मोरबी संघामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केले होते ते म्हणजेच प्रथम याने. दुसऱ्या षटकामध्ये संकेत याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि घेऊन येते तो समीर ठाकूर मोरबी संघाचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते तो म्हणजे संकेत समीर ठाकूर याच्या माध्यमातून. तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. तर यावेळी जोरदार अपील होते, अपील फेटाळली जात आहे. आणि निर्धाव चेंडू दशरथ जुईकर बामाली गावचे समाजसेवक यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा यायचं आहे आपल्या समर्थन बॉक्स मध्ये. पंचांचा इशारा स्वेअर चेंडू, स्वेअर चेंडू मध्ये धाव संख्या पुढे सरते ती म्हणजे 17.
3 चेंडू निर्धाव निघले होते. चौथा चेंडू स्वेर चेंडू फेकला होता त्यावेळी समीर, आणि यावेळी फलंदाज बाद होते. एजच्या माध्यमातून परतावं लागतंय पॅव्हलियन बॉक्स मध्ये. ठीक आहे. तर यावेळी कुठेतरी महागडे तळते नीलचे संघ पाहायला मिळते. त्याच्या त्या 10. तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी मिळते. निर्धाव चेंडू मिळते पाहायला मिळते, तो म्हणजेच समीर ठाकूर याचा. तर फलंदाज गेला होता तो म्हणजे निनाद. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, सफल ठरतोय. गोलंदाजी एक बेचक गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजेच मुरबी संघाकडून. तर तुर्बे संघाचा कर्णधार यायचंय, वाकलन संघाचा कर्णधार आलेला आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर 2 धावांची पॅनल्टी लागेल तुम्ही जर नाही आले तर. तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल, ती म्हणजेच समीर. आणि गोलंदाजी पाहायला मिळते तर पुढचा चेंडू शेखर, खोरवट चप्प्याचा चेंडू सुरेख खेळला जातोय. 1 धावसंख्या कंप्लीट होत आहे. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न, चांगली रनिंग आणि बिटवीन द विकेट, 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. तिसरी धावसंख्येचा प्रयत्न होता पण सफल ठरत नाहीये. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे स्प्रे. आणि क्षेत्ररक्षकाला थोडी इजा होत आहे, तर पाणी न्यायचं आहे. तर निलजी संघाच्या स्कोरबोर्डवरती रन लागल्यात त्या म्हणजेच 19 धावा. आणि आता कुठेतरी हाणामारी करावी लागेल निलजे संघाला, कारण भरमोठे डोंगर उभे होते. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपीर होतोय. फलंदाजाला परतावं लागतंय, ते म्हणजेच पॅव्हलियन बॉक्स मध्ये. स्वर्गीय गुरुनाथ शेठ गोंधळे चषक हाय नाही मानाचा. ठाणे जिल्ह्यात बजरंग दल नाव मोठा देशाचा. ठाणे जिल्ह्यात बजरंग दल नाव मोठा देशाचा. सुरेख संगीत पाहायला मिळते त्या आयोजकांच्या माध्यमातून. एक नामवंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते ते बामाली गावचे प्रतिष्ठित सन्माननीय मोतीरामदादा गोंधळी यांच्या माध्यमातून आपल्याला संगीत धून पाहायला मिळाली होती. ते म्हणजेच आता मैदानावरती पाहायला मिळालं तर फलंदाज जात होतो म्हणजे सचिनला एक हाणामारीचं षटक मारायला लागेल. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय, 1 धाव पूर्ण होतोय. दुसरे धाव संख्येचा प्रयत्न करतात पण एकच धावेवरती समाधान मानावर लागेल, ते म्हणजे सचिन याला. तर धावसंख्या पुढे सरकते, ती स्कोअर बोर्ड होती 20. गरज असेल ती आता फक्त आणि फक्त 9 चेंडू 44 धावेची. यावेळी कुठेतरी जोर मारण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाते सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅच असेल वाकलन आणि त्यांच्या विरोधात तुर्बे संघ. दोन्ही संघ ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी रमेश गोंधली यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण नाणेफेकी करायची आहे. खाली घ्या थोडा. नेक्स्ट मॅच असेल तुर्बे आणि त्यांच्या विरोधात वाकलन संघ. दोन्ही संघादरम्यान मात्र नाणेफेकी सन्माननीय रमेशजी गोंधली यांच्या शुभाचे.
5 चेंडू 28 धावांची गरज असताना यावेळी कुठेतरी हाणामारी करायला लागेल, कारण 5 चेंडू 5 षटकार मारले तर सामना विजयी होऊ शकतो, तो म्हणजेच निलजे संघ. तर कुठेतरी धडाक्याची फलंदाजी करायला लागेल, ती म्हणजे निलजे संघाला. फलंदाज निनाद. निनाद याला स्वतःच वैयक्तिक अस्तित्व गरज असेल ती 4 चेंडू 22 धाव संख्येची. डिझे चार चेंडू 22 धाव संख्येची गरज असेल ती म्हणजेच निलजे संघाला. काय करेल निनाद, काढेल का नाही. तर चेंडू हरवलेला आहे. नवीन चेंडू दिला जाईल मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये चेंडू हरवला गेला तरी तो नवीन दिला जाईल. तर गरज असेल ती 4 चेंडू 22 धाव संख्येची. कारण मोरबी संघाची गोलंदाजी विचार केला तर खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोरख्याचा. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न सफल ठरत नाहीये. यावेळी 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. सुरेख अशी रनिंग पाहायला मिळते यांची निलजे संघाकडून. आता मात्र गरज असेल ती 3 चेंडू 20 धावेची. कारण कुठेतरी सामना हा झुंकत चालला आहे तो मोरबी संघाकडे, पण कुठेतरी एक ट्विस्ट निर्माण होईल ती मैदानामध्ये, पण असं काय होत नाहीये. सामना पूर्णपणे झुंकतोय तो मोरबी संघाकडे. 2 चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात एकच धाव पाहायला मिळते ती म्हणजेच. तर गरज असेल ती 2 चेंडू आणि 19 धाव संख्येची. तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच मोरबी संघाकडून. प्रथम गोलंदाजीच्या बोरावरती पाहायला मिळतो मोरबी संघाकडून प्रथम नावडेकर याच्या माध्यमातून पाहायला गेले तर 11 धावा खर्च केल्या होत्या. पुढचा गोलंदाज आला होता तो म्हणजेच मोरबी संघाकडून संकेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती म्हणजेच 5 धावा खर्च करून एक अशी सफलता प्राप्त केली होती. समीर याच्या माध्यमातून तिसरे षटक घेऊन येत होते. 1 धाव संख्या खर्च केली होती आणि 1 विकेट घेतला होता. तर बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. डीजे विशाल ठाकूर ज्यांना मैदानाच्या चौकार दाखवले आणि खास करून चौकारांचा जर विचार केला तर तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. स्क्वेअर कटचे फटके असतील, पुलचा लेग साईडला फटका असेल, तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह असेल. अतिशय सुरेख ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या जोरावरती या मॅचचा मात्र हिरो ठरलाय तो विशाल ठाकूर. यायचा विशाल आणि आपला पुरस्कार या ठिकाणी